हाय फ्रेंड्स, वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय। या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच आषाढी वारी। या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात। त्यांच्यासाठी वारी हा एक आनंदाचा सुखद सोहळा असतो। इथे कुठलाही भेदभाव नसतो, सगळ्यांना समान वागणूक दिली जाते। सगळी लोक किंवा वारकरी हे एकोप्याने राहतात, जेवतात, चालतात, नाचतात आणि गाणे गातात, अगदी आनंदाने राहतात। इतक्या लांबचा प्रवास करून ज्या वेळेला आपल्याला पांडुरंगाचे दर्शन होते त्यावेळेला आनंद हा आपल्या गगनात मावत नाही। दगडी विटेवर उभी असलेली विठ्ठलाची मूर्ती जर आपण निरखून पाहिली तर आपल्याला विठ्ठलाच्या कानामध्ये मकर म्हणजेच मासे पाहायला मिळतात। ही मासे विठ्ठलाच्या कानामध्ये का आहेत, त्यामागे काय कथा आहे, याविषयी आज मी तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। विठू माऊलीचे रूप डोळा भरून पाहावे असेच आहेत। अगदी निरखून पाहिलं तर विठुरायाच्या हनुवटीवर खळी पडते आणि ते आपल्याकडे पाहून स्मितहास्य करतायत असे वाटते। पांडुरंगाची प्रत्येक गोष्ट ही खास आहे। दिनांचा दयाळू, भक्त कामकल्प प्रमुद आणि योगिया दुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे। श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे। याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग असे म्हणतात। श्रींचे मुख उभट आहे, गाल फुगीर आहेत, दृष्टी समचरण आहे, कानी मकर कुंडले आहेत, गळ्यात कौस्तुभ मणी आहेत, पाठीवर शिंके असून हृदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे, दोन्ही दगडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत। विठुरायाने हात कटेवर ठेवलेले आहेत। उजव्या हातात कमळाचा देठ असून उताना अंगठा खाली येईल अशा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे। विठुरायांच्या कमरेला तिहेरी मेखला आहे। छातीवर उजवीकडे भृगऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे। ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे। कमरेला वस्त्र आहे। वस्त्रांचा सोगा पावलापर्यंत आहे। डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेची खूण आहे। अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती, विठ्ठलाच्या कानात असलेले मकर म्हणजेच मासे यांची कथा काय असेल? विठ्ठलांनी कानामध्ये मासे का घातले असतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। माशांना पांडुरंगांच्या कानात स्थान कसे मिळाले असेल हा प्रश्न आपल्याला खरंच पडतो। याचे उत्तर असे की विठुरायांच्या कानामध्ये मासे नाहीत, तर माशांच्या आकाराची कुंडले आहेत। महाभारतात कर्णाला जन्मताच सुवर्ण कुंडले आणि सुवर्ण कवच होते। तसेच एका भक्ताच्या भोळ्या भक्तीवर भाळून विठोबांनी माशांना कानात स्थान दिले आहे। त्यामागची एक कथा आहे। ती कथा अशी की एकदा एक कोळी पांडुरंगांना भेटायला त्यांच्याकडे जातो, पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाही। का? कारण की तो एक मच्छीमार आहे म्हणून, आणि तसाही तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे होते, आणि ते पण दोन। बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांनाही पाप लागेल। तेव्हा पांडुरंग स्वतः तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय, त्याच्याकडे पहा, आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकार करेल। मग ते काहीही असू द्या, कारण मी ही सृष्टी चालवली आहे, त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत, आणि मी तुम्हा सर्वांना प्रेम करतो, आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावाने करत नाही। असं सांगून तो त्या व्यक्तीकडून मासे घेतात, आणि सर्वांना समजलं पाहिजे की सगळे समान आहेत म्हणून आपल्या कानात कुंडलासारखे घालून घेतात। एका अभंगात या मकर कुंडलांचा उल्लेख आहे। मकर कुंडले तळपती श्रवणी, अर्थात कानात माशांच्या आकारांचे कुंडल असलेले आहे। पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा ना, मग मूर्तीचा रंग काळा का? काही जण म्हणतात की पांडुरंगांचा खरा रंग पांढराच आहे। ज्यावेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील। बहुतेक त्या ध्यानधारणेशी मत्स्यकुंडल, कमळ, वीट यांचा काहीही संबंध असावा। महाराष्ट्रात पंढरपूरचा विठ्ठल आणि वारकऱ्यांची वारी प्रसिद्ध आहे। विटेवर उभ्या विठ्ठलाच्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात। त्या कथांच्या आधारे ही माहिती घेतलेली आहे। कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।